विजयदादा पार्टे पुनवडी यांचं देखील हार्दिक स्वागत. पहिला चेंडू आणि सुरेख अशी सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते आणि लेग बायचा इशारा पंचांकडून आमच्यापर्यंत पोहोचवला जातोय. घोषित क्षेत्रामध्ये गेलेला हा चेंडू एका धावेची भर आणि या एका धावेच्या भरी बरोबरच नक्कीच या ठिकाणी धाव फलकावर येते ती एक धाव. आणि स्ट्राईकला आपण पाहतोय कुणाल आणि अमित ही जोडी नक्कीच या ठिकाणी आपल्याला आंबेघर संघाकडून प्रथमतः पाहायला मिळते. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून आमच्यापर्यंत पोहोचवला जातोय. तर या ठिकाणी 40+ संघाचे शिवा यांचा 40+ संघाचा एकत्रित त्या ठिकाणी सन्मान घेतला जाईल. त्याचप्रमाणे मैदानावर आपण जाणार आहोत. व्हाईट बॉलचा इशारा लगातारचे 2 वाईट हां आणि पहिला मागे गेला म्हणजे 3. तर 3 धावा या ठिकाणी धाव फलकावर आहेत आणि हे जावळी संघाचं जावळी 40+ या संघाचं नक्कीच या ठिकाणी हे योगदान आहे. एकत्रित या ठिकाणी सन्मान स्वीकारला जातोय हे अतिशय महत्त्वाचं. आणि त्या ठिकाणी आपण पाहतोय अडकवून ठेवलंय फलंदाजाला. लाजवाब गोलंदाजी या ठिकाणी म्हणावी लागेल. 3 तर एकत्रित या ठिकाणी त्यांना श्रीफळ दिलं जाते. तर या ठिकाणी एक चांगला शाल आणि पुष्पगुच्छ त्याचप्रमाणे श्रीफळ या ठिकाणी दिलं जात आहे. उंच गेलेला चेंडू पाहायला मिळतो. एक चेंडूच बॅटने आला आणि काय प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मिळत होता. परंतु एका हातामध्ये कॅच घेणं थोडं मुश्किल आहे. परंतु चांगला प्रयत्न त्या ठिकाणी मी म्हणेल. एक लाजवाब क्षेत्ररक्षणाचा नजारा. धावफलकावर या ठिकाणी आपण जाणार आहोत. धावफलक जाऊन टेपलेला आहे 5 या धावसंख्येवर. तर 5 धावा या ठिकाणी धावफलकावर. आता मात्र या ठिकाणी व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून आमच्यापर्यंत पोहोचवला जातोय. अव्वांतर धावेची भर नक्कीच या ठिकाणी गणली जाईल. धावफलक या ठिकाणी आता जाऊन टेपेल 6 या धावसंख्येवर. 3च चेंडू आतापर्यंत या ठिकाणी या षटकातील झालेले आहेत. पुन्हा एकदा सुरेख आणि लाजवाबाचा फटका. त्या ठिकाणी 4 क्षेत्ररक्षक चेंडू मागे. चेंडू जातोय सीमारेषा पार. येतोय हा चौकार. कम ऑन डीजे. आता देखील सुरेख गोलंदाजी मी या ठिकाणी म्हणेन. हा येतोय डॉट चेंडू आणि धावसंख्या देखील या ठिकाणी स्थिर राहते. धावफलकावर धावा आहे त्या 10. अजूनही मला वाटतं एक चेंडू शेष आहे या षटकातील. संकेत याचा पुढील चेंडू. पुन्हा एकदा उंच गेला चेंडू. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. पाहूया काय होतंय आणि झेल मात्र पकडला जातोय. सेकंड अटेम्प्ट. पुन्हा एकदा परिवर्तन आपल्याला पाहायला मिळते. किरण यांना आमंत्रित केलंय गोलंदाजी मार्कवर. पाहूया काय करतील आपल्या संघासाठी. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतो एक चांगली सुरुवात. 10 धावा पहिल्या षटकाचा खेळ. चला लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करून घ्यायची आहे. वेळ आपल्याकडे कमी आहे. याकडे कृपया आपण लक्ष द्यायचं आहे. वेळेला महत्त्व आहे क्रिकेटमध्ये. वेळ दौडवू नका कृपया. लवकरात लवकर सामना सुरू करून घ्या. किरण याचा पुढील चेंडू.
लोअर फुलटॉस चेंडू आणि समोरच्या दिशेला तडकवलेला हा चेंडू क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत 2 धावा सुरक्षितरित्या पूर्ण केल्या जात आहेत आणि 2 धावांवर या ठिकाणी समाधान मानलं जात आहे. धावफलक जाऊन ठेपेल आता 12 या धावसंख्येवर. 1-12 या धावसंख्येवर मार्गस्थ होताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय जन्नी माता क्रिकेट क्लब तळोशी हा संघ. आणि आता देखील आपण पाहतोय लाजवाब गोलंदाजीचा नजारा देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. तर निर्धाव चेंडू या ठिकाणी म्हणावं लागेल. धाव संख्या या ठिकाणी स्थिर राहते. धावफलकावर धावा आहेत 12. किरण पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतील. सामना करण्यासाठी अमित सज्ज आहे अंबेघर या संघाकडून, सॉरी तळुश या संघाकडून. पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतोय लाजवाब गोलंदाजी. बॅट आणि बॉलचा मात्र संपर्क नाही. पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतोय धावसंख्या स्थिर राहते. धावफलकावर धावा आहे त्या 12. किरण याचा पुढील चेंडू सामना करण्यासाठी पुन्हा एकदा अमित सज्ज आहे. आता देखील लाजवाब गोलंदाजी. लगातारचा हा 3रा डॉट आपल्याला पाहायला मिळतोय. थोडंसं सावरावं लागेल आणि फलंदाजीमध्ये जर आपल्याला या ठिकाणी चांगला स्कोर समोरच्या टीम समोर ठेवायचा आहे तर बॅटला बॉल लागणं खूप महत्वाचं आहे. किरण याचा पुढील चेंडू. आता देखील आपण पाहतोय हा देखील चेंडू डॉट आहे. जर या ठिकाणी आपण पाहिलं तर चांगलं आक्रमण चढवलंय किरण याने. आतापर्यंत अवघ्या 2 धावा खर्च केल्यात आपल्या षटकामध्ये आणि शेवटचा चेंडू या षटकातील प्रगतीपथावर आहे. तर लाजवाब गोलंदाजीचा नजारा मी म्हणेन. आता देखील सुरेख असा फटका. त्या ठिकाणी कोणताही क्षेत्ररक्षक तैनात नाही. येतोय हा सीमारेषा पार खणखणीत चौकार. डीजे वेळ कमी आहे आपल्याकडे. वारंवार या ठिकाणी आमच्यापर्यंत सूचना पोहोचवल्या जात आहेत आयोजकांकडून. वेळेला खूप महत्व आहे आणि जर आपण आयोजकांना जर काय देत असाल ना तर आपला वेळ आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे जेवढा वेळ आपण आयोजकांना द्याल तितकीच आपली सेवा आम्ही मानून घेऊ. तर संजय याला आमंत्रित केले गेल्या 3ऱ्या षटकासाठी. पाहूया काय करेल आपल्या संघासाठी. हा देखील एक ऑलराऊंडर खेळाडू आहे. नक्कीच या ठिकाणी अष्टपैलू खेळाडू म्हणून याची जावडी मध्ये ओळख आहे. हा गोलंदाजी मार्गवर आपल्याला पाहायला मिळतोय. संजय सामना करण्यासाठी आता ऋषिकेश सज्ज आहे फलंदाजी मार्गवर. मॅन फ्रॉम जन्नी क्रिकेट क्लब तळोशी या संघाकडून फलंदाजी मार्गवर. लाजवाब गोलंदाजी जर आपण पाहिलं तर आज मात्र या ठिकाणी थोडीशी बॅट आपल्याला कमी चालताना पाहायला मिळते. बॅट आणि बॉलचा संपर्क कमी नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळतोय. आता मात्र या ठिकाणी दिशाहीन गोलंदाजी. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून आमच्यापर्यंत पोहोचवला जातोय. धाव फलक या ठिकाणी जाऊन ठेपेल 17 या धावसंख्येवर. तर 17 धावा या ठिकाणी धावफलकावर आहेत. संजय याचा पुढील चेंडू सामना करेल ऋषिकेश. आता देखील आपण पाहतोय बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आणि चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मिळतो. परंतु धावची बाद होताना आपल्याला पाहायला मिळतात. ऋषिकेश यांची खेळ या ठिकाणी संपुष्टात येते. तर डीजे यांना मी या ठिकाणी आमंत्रित याला आमंत्रित केलं गेलंय फलंदाजी मार्गवर. पाहूया काय करेल आपल्या संघासाठी. आणि आज मात्र या ठिकाणी बॅटला बॉल लागणं खूप महत्त्वाचं आहे कारण तेवढाच मातब्बर संघ आपल्या समोर आहे आणि आपल्याला
पुन्हा एकदा सुरेख असा लाजवाब फटका, कार्पेटचा फटका पाहायला मिळतो. येतोय हा पहिल्या चेंडूवर लाजवाब चौकार. कम ऑन डीजे. याच्या खात्यामध्ये आहेत. यांना मात्र या ठिकाणी बॅट चालवणं खूप महत्वाचं आहे. बॅट चालणं खूप महत्वाचं आहे. तिसरं षटक. लाजवाब पुन्हा एकदा तोच रिझल्ट त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. येतोय हा लाजवाब बॅक टू बॅक चौकार. कम ऑन डीजे. आहे आणि ही आक्रमक फलंदाजी जी आपण आता पाहताय, लाजवाबचे 2 चौकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. तर ही आक्रमकता मात्र या ठिकाणी कायम ठेवावी लागेल. तर संजय पुन्हा एकदा या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर सामना करण्यासाठी अमित. आता मात्र या ठिकाणी घोषित क्षेत्रामध्ये गेलेला हा चेंडू एका धावेची भर या ठिकाणी नक्कीच गणली जाईल आणि या एका धावेच्या भरीबरोबरच धावफलक जाऊन ठेपताय 26 या धावसंख्येवर. अजूनही एक चेंडू शेष आहे या षटकातील. संजय याचा पुढील चेंडू सामना करण्यासाठी पुन्हा एकदा अमित. आता मात्र लाजवाब गोलंदाजी, घोषित क्षेत्रामध्ये बाईचा इशारा पंचांकडून आमच्यापर्यंत पोहोचवला जातोय. एका धावेची भर नक्कीच या ठिकाणी गणली जाईल आणि एका धावेच्या भरीबरोबरच धावफलक आता जाऊन ठेपलेला आहे 27 या धावसंख्येवर. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. चला पुढील गोलंदाजाला त्वरित आमंत्रित करायचं आहे. वेळ कमी आहे. विनंती राहील लवकरात लवकर चौथ्या गोलंदाजाला आपण त्वरित आमंत्रित करायचं आहे. वेळ कमी आहे. आंबेकर संघ कृपया सहकार्याची अपेक्षा नक्कीच दोन्ही संघांकडून असेल. दोन्ही संघांनी आम्हाला सहकार्य करायचं आहे. पुढील गोलंदाजाला त्वरित आमंत्रित करा. साईराज याला या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर आमंत्रित केलेलं आहे. संघाचं 4थं आणि वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी साईराज हा गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतो. आणि नुकतेच स्ट्राईकला आलेले सूरज आता आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील फलंदाजी मार्कवर. तर नक्कीच या ठिकाणी काय करतायत ते पाहण्याजोगं असेल. कारण आतापर्यंत जर आपण पाहिलं तर तळोशी संघाकडून फक्त अमितची बॅट या ठिकाणी आपल्याला चालताना पाहायला मिळाली. सूरज याचा पुढील चेंडू सामना करण्यासाठी साईराज तर या ठिकाणी आपण पाहतोय डॉट येतोय. हा चेंडू बॅट चालणं खूप महत्वाचं आहे. डॉट चेंडू नक्कीच या ठिकाणी थोडंसं संभ्रमामध्ये टाकतायत तळोशी या संघाला. जन्नी माता क्रिकेट क्लब तळोशी फलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सूरज. आता मात्र सुरेखाचा फटका, क्षेत्ररक्षक आहे. नो मॅच लाईन मध्ये पडलेला चेंडू, एका धावेची भर, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, फेकीमध्ये मात्र या ठिकाणी गफलत पाहायला मिळाली. 2 धावा सुरक्षितरित्या पूर्ण केल्यात. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही खेळाडूंमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. धावफलक जाऊन ठेपलेला आहे 29 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा साईराज याचा पुढील चेंडू सामना करण्यासाठी सूरज सज्ज आहे. लाजवाब ब्रह्मास्त्र वापरलाय. घोषित क्षेत्रामध्ये गेलेला चेंडू, पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचवला जातोय. एका धावेची भर, धावफलक जाऊन टेपलेला आहे 30 या धावसंख्येवर. तर 30 धावा या ठिकाणी धावफलकावर आहेत. स्कोर मात्र या ठिकाणी 30 धावा धावफलकावर लगावला गेलाय. साईराज याचा पुढील चेंडू सामना करण्यासाठी पुन्हा एकदा सूरज सज्ज आहे. मॅन फ्रॉम जन्नी माता क्रिकेट क्लब तळोशी या संघाकडून फलंदाजी मार्कवर. त्याचप्रमाणे एक वेगवान गोलंदाज 40+ गणेश धनावडे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील या ठिकाणी हार्दिक असं स्वागत केलं जात आहे. लवकरात लवकर आपण चेंज करून या. तर साईराज, चला लवकरात लवकर चालू करून घ्यायची आहे मॅच. थोडासा वेळ कमी आहे. साईराज गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. सूरज या ठिकाणी फलंदाजी मार्कवर आहेत. वाव, लाजवाब गोलंदाजी, मी म्हणेन ब्रह्मास्त्र वापरलाय.
ही जर गोलंदाजी चालू राहिली ना तर नक्कीच या ठिकाणी गोलंदाजीमध्ये आपण जर पाहिलं तर साईराज याने आत्तापर्यंत जी गोलंदाजी केली ना 4 चेंडू त्याने हाताळले आणि त्यामधले 3 यार्क आपल्याला पाहायला मिळाले. लाजवाब गोलंदाजी साईराज याच्या माध्यमातून. आता मात्र सुरेख गोलंदाजीचा नजारा तू मै त्या ठिकाणी पाहायला मिळते, परंतु लाजवाब एफर्ट्स त्या ठिकाणी पाहायला मिळतात. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि धावसंख्या मात्र या ठिकाणी स्थिर राहते. धावफलकावर धावा आहे त्या 31 धावा 31. 31 धावांची खेळ या ठिकाणी पाहायला मिळते. साईराज याचा पुढील चेंडू. लाजवाब गोलंदाजी मी म्हणेन. साईराज लाजवाब गोलंदाजी. अवघ्या 4 धावा खर्च केल्यात आपल्या या षटकामध्ये आणि सुरेख प्रकारची गोलंदाजी नक्कीच या ठिकाणी म्हणेन, कारण चौथं जे षटक असतं ना ते हाणामारीचं षटक असतं. तर चौथ्या षटकामध्ये लाजवाब गोलंदाजी पाहायला मिळते. तर नक्कीच या ठिकाणी 12वा खेळाडू आमच्यापर्यंत नाहीये. गोलंदाजांचं या ठिकाणी लाजवाब असा फटका त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तैनात आणि लाजवाब झेल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. विकेटचं देखील या ठिकाणी पतन होताना आपल्याला पाहायला मिळतंय आणि निलेश आपल्याला पाहायला मिळेल फलंदाजी मार्कवर. मॅन फ्रॉम जन्नी माता क्रिकेट क्लब तळोशी या संघाकडून. साहिल याचा पुढील चेंडू. पाहूया काय करेल आपल्या संघासाठी. लाजवाब गोलंदाजी. हो हो, सुरेख गोलंदाजीचा नजारा थोडासा नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. चुरटी धाव घेण्यामध्ये यश आलंय. बाईचा इशारा पंचांकडून आमच्यापर्यंत पोहोचवला जातोय. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय. तर आपण या ठिकाणी जाणार आहोत धावफलकावर. या ठिकाणी धावा येते 32 धावा धावफलकावर. लाजवाब गोलंदाजी आतापर्यंत या ठिकाणी पाहायला मिळाली. साहिल याचा पुढील चेंडू. सामना करण्यासाठी आता अमित. तर थोडासा डिस्टर्बन्स नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. तर या ठिकाणी माननीय श्री दत्ताजी मोहिते एक सुपर क्रिकेटर जावळीचे त्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक स्वागत. आणि काय पाहतोय आपण, एक सुरेख गोलंदाजीचा नजारा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. लाजवाब गोलंदाजी आणि नक्कीच या ठिकाणी याच्या मनगटामध्ये धमक आहे हे नक्कीच त्या ठिकाणी दर्शवताना आपल्याला पाहायला मिळतात. साहिल अवघी 1 धाव खर्च केली. 3 चेंडू या ठिकाणी हाताळलेत. 4था चेंडू या ठिकाणी मार्गस्थ पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा आता मात्र या ठिकाणी थोडंसं दिशाहीन गोलंदाजी. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून आमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. एक अवांतर धावेची भर नक्कीच या ठिकाणी गणली जाते. धाव फलकावर धावा आहे त्या 33 फॉर लॉस ऑफ 3 विकेट. पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतोय साहिल याचा पुढील चेंडू. फुल टॉस चेंडू आणि फुल टॉस चेंडू त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. बाईचा इशारा पंचांकडून बॅटने नक्कीच या ठिकाणी पाहतोय. घोषित क्षेत्रामध्ये गेलेला हा चेंडू. यष्टी रक्षण थोडंसं नक्कीच या ठिकाणी थोडासा अभ्यास करावा लागेल, कारण यष्टी रक्षण आपण मगासपासून जर पाहिलं तर थोडासा अभाव थोडासा पाहायला मिळाला आहे नक्कीच.
तर या ठिकाणी आपण पाहतोय साहिल याचा पुढील चेंडू पाहायला मिळेल. पाहूया काय करेल आपल्या संघासाठी. आता देखील या ठिकाणी आपण पाहतोय ऑफच्या दिशेने तडकवलेला चेंडू क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याबाहेर चेंडू. चेंडू जातोय सीमारेषा पार. येतोय हा कणकणीत चौकार. पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल साहिल गोलंदाजी मार्गवर आहे. या षटकातील शेवटचा चेंडू, या इनिंगचा शेवटचा चेंडू घेऊन येतोय साहिल. पाहूया काय करेल आपल्या संघासाठी. अमित मात्र या ठिकाणी एकाकी झुंज. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, उंच गेला चेंडू पाहायला मिळतोय. यश रक्षण चेंडू खाली आणि घोषित क्षेत्र निवडलं गेलं. बॅट कट नक्कीच या ठिकाणी पंच आमच्यापर्यंत पोहोचवताना या इनिंगचा मात्र या ठिकाणी ब्रेक होताना आपल्याला पाहायला मिळतोय. धाव फलकावर धावा आहे त्या 39 आणि 40 धावांचं आव्हान नक्कीच या ठिकाणी असणार आहे जन्नी माता क्रिकेट क्लब, सॉरी आंबेघर या संघासमोर. चला लवकरात लवकर आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. जन्नी माता क्रिकेट क्लब तळोशी. मी आपणास विनंती करेन की आपण लाईनअप करून त्वरित मैदानावर पोहोचायचं आहे. सलामीचे फलंदाज आंबेघर संघ आपण देखील या ठिकाणी सज्ज ठेवायचे आहेत. तर नक्कीच या ठिकाणी पुढील मॅच आपल्या समोर या ठिकाणी रंगताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. 40+ जावळी विरुद्ध BCC करंजे. दोन्ही संघांचे संघनायक त्वरित टॉस का बॉस मध्ये यायचं आहे. टॉस का बॉस पॉवर्ड बाय डिजिटल, श्री डिजिटल. तर माननीय श्री नितीनजी शेलार आपणास या ठिकाणी विनंती केली जाते त्यांच्या हस्ते या ठिकाणी हा टॉस केला जाईल. दोन्ही संघ या ठिकाणी मातबर आहेत, एकमेकांसमोर भेटण्यासाठी या ठिकाणी सज्ज आहेत. जावळी 40+ विरुद्ध BCC करंजे. दोन्ही संघांचे संघनायक टॉस का बॉस मध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. आणि नितीन दादा शेलार यांच्या हस्ते हा टॉस होईल. वागदरे गावचे एक युवा नेतृत्व पाहायला मिळते आपल्याला स्टेजवर. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवा नेतृत्व नितीन दादा शेलार. आता होणारा सामना 40+ जावली बनाम BCC करंजे. दुसऱ्या दिवसातील हा सामना गट क फर्स्ट राऊंड मधील हा दुसरा सामना 40+ जावली बनाम BCC करंजे. तर नक्कीच या ठिकाणी टॉस घेतला जाईल. जावळी 40+ विरुद्ध BCC करंजे. दोन्ही मातबर संघ या ठिकाणी एकमेकांसमोर भेटताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. पॉवर्ड बाय श्री डिजिटल, फ्लेक्स प्रिंट कोपर खेराणे आणि दळवी सर मला वाटतं या ठिकाणी आहेत. रवी दळवी यांच्या सौजन्याने हा टॉस का बॉस आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. तर BCC करंजे संघ आपला कर्णधार आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे कृपया. या ठिकाणी जावळी 40+ संघाचा कर्णधार आमच्या समवेत आहे आणि तो आपला वाट पाहत आहे. त्याचप्रमाणे नितीनजी शेलार हे देखील आमच्या सोबत आहेत. BCC करंजे कृपया आपण या ठिकाणी यायचं आहे. तर अतिशय वेगवान गोलंदाज आज टॉस उडवण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. जावळी 40+ संघाकडून अतिशय बहारदार गोलंदाजी नितीन सर यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते आणि जावळी 40+ संघासाठी एक बहारदार कामगिरी देखील या गोलंदाजाकडून केली जाते. तोच मात्र या ठिकाणी आज आपल्याला टॉस उडवताना पाहायला मिळते. BCC करंजे, माझा आवाज आपल्यापर्यंत जर येत असेल तर आपला कर्णधार कृपया आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. BCC करंजे संघाचा कर्णधार आमच्यापर्यंत कृपया लवकरात लवकर या. रणजित जी पवार या ठिकाणी कर्णधारपदी आपल्याला पाहायला मिळतील. तर छापा जर जावळी 40+ संघाकडे जातोय नाणेफेकीचा कौल तर प्रथम काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण स्वीकारलं जात आहे. तर आपल्या समोर मातबर संघ आहे, रणजित पवार देखील आपल्या समोर असणार आहे. तर काय रणनीती असेल यांच्या विरुद्ध? काय रणनीती असेल यांच्या विरुद्ध? कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न असेल.
ठीक आहे, कमीत कमी तर या आयोजनाविषयी थोडक्यात 2 शब्द काय सांगाल? ज्यांनी माता क्रिकेट क्लब वागदरे यांनी आम्हाला संधी दिल्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. तर या ठिकाणी माझ्या समोर आहेत रणजितजी पवार, BCC करंजी संघाकडून. तर नक्कीच या ठिकाणी टॉस आपण थोडं टॉस मात्र या ठिकाणी आपल्याकडून गमावला गेला आहे, परंतु आपल्याला फलंदाजीसाठी या ठिकाणी आमंत्रित केलं जाणार आहे. तर फलंदाजीमध्ये कितपत मजल मारण्याचा आपला प्रयत्न असेल? आम्ही टॉस हारलो तरी पण आम्हाला जो पाहिजे होता तोच निर्णय भेटला. आम्ही बॅटिंगच करणार होतो आणि 5 ओव्हरमध्ये आम्ही जास्तीत जास्त रन करण्याचा प्रयत्न करू. 5 ओव्हरमध्ये जास्तीत जास्त. तर या ठिकाणी हे सुसज्ज मैदान या ठिकाणी आपल्याला लाभलेलं आहे. तर आयोजनाविषयी 2 शब्द थोडक्यात काय सांगाल? ग्राउंडबद्दल बोलायचं गेलं तरी खूप छान ग्राउंड आहे, खेळायला मजा येते आणि आयोजनाबद्दल बोलायचं तर खूप छान नियोजन आहे, मस्त वाटतं. तर धन्यवाद दोन्ही संघांच्या कर्णधारांना. या ठिकाणी विदेल चांगला खेळ आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. त्याचप्रमाणे नितीनजी यांचा देखील या ठिकाणी मी हार्दिक आभार मानतो. तर मॅच या ठिकाणी रंगताना आपल्याला पाहायला मिळते. आंबेकर बनाम तळोशी, पहिला चेंडू लेग साईडच्या दिशेने चढवलेला घोषित क्षेत्रामध्ये. स्कोर बोर्ड ओपन होतोय. धावसंख्या 1. सूर्याचा पहिला चेंडू, संकेत याने सामना केला. पुढील चेंडू सूरज टू संकेत आणि लेग साईडच्या दिशेने लॉफ्ट केलेला आहे चेंडू. नो मॅन्स लँड मध्ये 1 बाउन्स आणि सीमा रेषा पार चौकार. सुरेख फलंदाजी पाहायला मिळाली संकेत याची. या ठिकाणी चौकार या ठिकाणी पाहायला एक दमदार सुरुवात नक्कीच संकेत याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते आणि आक्रमकता नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. पुन्हा एकदा या ठिकाणी पाहतोय डॉट येतोय हा चेंडू. आता मात्र या ठिकाणी आपली लय प्राप्त करताना पुन्हा एकदा गोलंदाज सूरज आपल्याला पाहायला मिळतोय. लाजवाब गोलंदाजीचा नजारा. सूरज नक्कीच या ठिकाणी धावफलकावर आपण जाणार आहोत. धावफलक आहे 5 धाव. धन्यवाद. हॅलो 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 तर नक्कीच या ठिकाणी आपण धावफलकावर जाणार आहोत. धावफलकावर धावा आहे त्या 11. तर 11 धावा या ठिकाणी धावफलकावर आहेत आणि एक चांगली आणि एक सुरेख अशी सुरुवात नक्कीच या ठिकाणी आंबेघर संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. 11 धावा या ठिकाणी धावफलकावर आहेत. संकेत पुन्हा एकदा सज्ज. आता देखील लाजवाब असा फटका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. 1 धाव तर धाव पूर्ण केलेली आहे. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा सुरक्षितरित्या पूर्ण केल्या जात आहेत आणि या 2 धावांबरोबरच धावफलक आता 2 पुढे सरसावलं जात आहे आणि 2 धावांबरोबरच धावफलक या ठिकाणी आता जाऊन ठेवलेला आहे 13 या धावसंख्येवर. 13 धावा. पुन्हा एकदा आता आपली लय प्राप्त केली आणि लाजवाब गोलंदाजी नक्कीच या ठिकाणी म्हणेन. 13 धावा खर्च केल्यात आपल्या पहिल्या या षटकामध्ये. तर 13 धावांची आक्रमक पारी आणि या देखील एकाच फलंदाज म्हणजे संकेत याच्या बॅटमधून आलेल्या ह्या 13 धावा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आता समीकरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. अजूनही 27 धावांची गरज आहे आणि 4 षटकं अजूनही अबाधित आहे. तर पहिली एक दमदार सुरुवात नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली संकेतच्या बॅटमधून. आता मात्र या ठिकाणी अक्षय आपल्याला फलंदाजी मार्कवर पाहायला मिळेल आणि निलेश या ठिकाणी आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल. तर निलेश पाहायला मिळते गोलंदाजी मार्कवर. तर संघाचं दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी निलेश याला आमंत्रित केलं गेलं आणि स्ट्राईकला पाहतोय आपण अक्षय.
हा एक नक्कीच या ठिकाणी आक्रमक फलंदाजामध्ये याचं नाव घेतलं जातं. तो आता नक्कीच या ठिकाणी फलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. तर निलेश याचा पुढील चेंडू सामना करण्यासाठी अक्षय सज्ज आहे. पुन्हा एकदा उंच गेला चेंडू, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे आणि काय पाहतोय आपण, लॉलीपॉप झेल त्या ठिकाणी सोडला गेलाय. आणि नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय एक क्षेत्ररक्षणाची साथ असणं खूप महत्वाचं आहे. गोलंदाज आपल्या परीने खूप प्रयत्न करत असतो, परंतु त्याला क्षेत्ररक्षणाची साथ असणं अतिशय महत्वाचं. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर जाऊयात. निलेश गोलंदाजी मार्कवर सामना करण्यासाठी आता संकेत. लाजवाब असा फटका, नो मॅन्स लँड मध्ये पडलेला हा चेंडू आणि चेंडू मात्र जातोय सीमारेषा पार. येतोय हा लाजवाब चौकार. तर डीजे या ठिकाणी व्यस्त असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तर चौकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. चौकाराबरोबरच धावफलक जाऊन टेपलेला आहे. 18 या धावसंख्येवर 18 धावा धावफलकावर आहेत. पुन्हा एकदा निलेश याचा पुढील चेंडू पाहायला मिळेल. पाहूया काय करेल आपल्या संघासाठी. तर नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय की एक चौकार पुन्हा एकदा त्याच दिशेने तडकवलाय. पुन्हा एकदा नो मॅन्स लँड, पुन्हा एकदा 30 दिशा. येतोय हा लाजवाब खणखणीत बॅक टू बॅक चौकार. आणि या चौकाराने नक्कीच या ठिकाणी पुन्हा एकदा आपण पाहतोय 40+ संघाचे अतिशय वेगवान गोलंदाज यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक असं स्वागत. अजूनही 18 धावांची गरज आहे. 18 धावांचं या ठिकाणी लक्ष्य पार करायचं आहे. परंतु ही जी फलंदाजी, लोअर फुल टॉस चेंडू पाहायला मिळतोय. घोषित क्षेत्रामध्ये गेलेला हा चेंडू नक्कीच या ठिकाणी मी म्हणेन पंच व्हाईट बॉलचा देखील इशारा करत आहे. याचा अर्थ 2 धावा या ठिकाणी घेतल्या जातील आणि या 2 धावांबरोबरच धावफलक या ठिकाणी आता जाऊन टेपलेला आहे 24 या धावसंख्येवर. तर 24 धावा धावफलकावर आहेत. दुसरं षटक या ठिकाणी प्रगतीपथावर आहे. लेग बाईस वाईट नाही द्यायचं का सर? अच्छा, एकच. पुन्हा एकदा उंच गेलेला चेंडू पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि सुरेख असा झेल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. विकेटचं देखील या ठिकाणी पतन होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तर संकेत ची खेळ या ठिकाणी संपुष्टात येताना आपल्याला पाहायला मिळते. चला, पुढील फलंदाज त्वरित मैदानावर पोहोचायचा आहे. वेळ आपल्याकडे कमी आहे. कृपया आपणास विनंती करतो फलंदाजाला आमंत्रित करायचं आहे. तर नक्कीच या ठिकाणी अजूनही 17 धावांची या ठिकाणी गरज आहे. धावफलकावर धावा या ठिकाणी आहे त्या 23 धावा या ठिकाणी धावफलकावर पाहायला मिळत आहेत. गोलंदाज निलेश गोलंदाजी मार्गवर आणि बॉल बाकी आहेत. एकच ना, एक बॉल बाकी आहे सर. शेवटचा चेंडू या ठिकाणी प्रगतीपथावर आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचा चेंडू नक्कीच या ठिकाणी प्रगतीपथावर असेल. निलेश याचा पुढील चेंडू सामना करण्यासाठी नवीन फलंदाज ऋतिक फलंदाजी मार्गवर पाहायला मिळत आहे. पाहूया काय करतील आपल्या संघासाठी. लाजवाब आल्या आल्या भिरकावून दिला चेंडू आणि पाहतोय काय, लाजवाब झेल बाउंड्री लाईन वर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. विकेटचं पतन. आणि जर दुसरं षटक जर आपण निलेश याला देताय आणि पहिल्या चेंडूवर जर विकेट प्राप्त केली तर हॅट्रिक नक्कीच त्या ठिकाणी भेटेल. परंतु ते ठरवलं जाईल नंतरच्या काळामध्ये, कारण धावा बाकी आहेत आता 17. कोणाला आता खतरा. चला लवकरात लवकर सामना सुरू करून घ्यायचा आहे. वेळ आपल्याकडे कमी आहे. वारंवार आयोजकांकडून आमच्यापर्यंत सूचना पोहोचवल्या जात आहेत. टीम मीटिंग्स घेऊ नका मित्रांनो, वेळ कमी आहे. लवकरात लवकर आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. वेळेला महत्त्व द्या मित्रांनो. वेळ अतिशय महत्त्वाची आहे. एकदा आलेली वेळ पुन्हा पुन्हा येत नसते. नवीन फलंदाज शंकर आपल्याला पाहायला मिळतील आणि वैभव गोलंदाजी मार्गवर. तर धावा बाकी आहेत 17.
कोणाकडे असेल खतरा ते नक्कीच या ठिकाणी पाहण्याजोगं असेल. स्ट्राईकला आपण पाहतोय अक्षय आंबेघर संघाकडून. गोलंदाजी मार्कवर वैभव. पाहूया काय करतील. चला लवकरात लवकर सुरू करून घ्यायचा आहे सामना. वैभव आपणास मी विनंती करतो लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करून घ्या कृपया. लाजवाब फटका येतोय मिडल ऑफ द बॅट. येतोय हा सुरेख असा झेल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. तर पहिल्या चेंडूवर विकेट देखील या ठिकाणी प्राप्त केलाय आणि विकेटचं पतन नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. तर 17 लगावलाय. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय आंबेघर संघाकडे लागलेला आहे. अजूनही 17 धावांची गरज आहे आणि विकेटवर विकेट पतन होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. डाव सावरावा लागेल. गोलंदाजी नक्कीच या ठिकाणी बहरताना आपल्याला पाहायला मिळते. चला पुढील फलंदाज सुरीत मैदानावर पोचायचं आहे. वेळ आमच्याकडे कमी आहे. कृपया आपण वेळेची कृपया बचत करायची आहे आणि आयोजकांना या ठिकाणी सहकार्य करायचं आहे. तर नवीन फलंदाज आता विक्रम फलंदाजी मार्कवर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. याच्या देखील मनगटामध्ये धमक आहे आणि गेलेल्या मॅच या बऱ्याचशा मॅचेस या विक्रमने मात्र या ठिकाणी काढून दिलेल्या आहेत. आज मात्र बॅट चालणं हिरो बनण्याची संधी या विक्रमकडे आहे. 17 धावांची अजूनही गरज आहे. वैभव याचा पुढील चेंडू ज्याने मात्र पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त केलाय. लाजवाब गोलंदाजी. लाजवाब गोलंदाजी मी या ठिकाणी म्हणेन. पहिल्या चेंडूवर विकेट या ठिकाणी प्राप्त केला आणि दुसऱ्या चेंडूवर डॉट चेंडू. 2 चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि हॅट्रिकसाठी तर अमर शेलार यांच्याकडून हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. उंच गेला चेंडू. चेंडू खाली. नक्कीच या ठिकाणी विकेटचं पतन होताना आपल्याला पाहायला मिळतंय. मॅच जर फिरते ना मॅचला मात्र या ठिकाणी कलाटणी आपण एका प्रकारे म्हणू शकतो. ही मॅच 2 षटकांच्या आधी ही मॅच आंबेघर संघाकडे होती आणि आता मात्र या ठिकाणी 50-50ची ही मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. जो गोलंदाजांनी पराक्रम आता करून दाखवलाय तो लाजवाब या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटेने रन मात्र या ठिकाणी करता आले नाहीत परंतु आम्ही गोलंदाजीने देखील मॅच या ठिकाणी अडवू शकतो. पहिल्या चेंडूवर विकेट. दुसरा चेंडू डॉट. तिसरा चेंडूवर विकेट. लाजवाब गोलंदाजी. त्या दरम्यान विनोद त्याच दरम्यान तर बक्षीस कंटिन्यू राहील. हॅट्रिकसाठी 501चं पारितोषिक अमर शेलार यांच्याकडून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. त्याचप्रमाणे 40+ संघाचे चाहते आणि त्यांचे भक्कम स्तंभ विजय धनावडे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं या ठिकाणी हार्दिक असं स्वागत. 40+ संघासाठी नक्कीच या ठिकाणी कायम आधारस्तंभ म्हणून या ठिकाणी काम पाहिलंय त्यांचं या ठिकाणी आगमन. तर वैभव याचा पुढील चेंडू नक्कीच या ठिकाणी बहारदार गोलंदाजी आज आपल्याला वैभवच्या माध्यमातून पाहायला मिळते परंतु वेळ खूप घेत आहे वैभव. कृपया विनंती आहे आपण लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करून घ्यायचं आहे. किरण फलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा उंच गेला चेंडू. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी देखील आहे परंतु येतोय हा लाजवाब चौकार. 1 बाउन्स सीमारेषा पार चौकार आणि या चौकाराबरोबरच धाव फलक आता जाऊन ठेपलेला आहे 27 या धावसंख्येवर. तर 27 धावा या ठिकाणी धाव फलकावर आहेत आणि आक्रमण चढवलं गेलंय आणि हे आक्रमण कायम ठेवावं लागेल. जर ही मॅच आपल्याला जिंकायची आहे तर नक्कीच या ठिकाणी आक्रमण चढवलं गेलं आहे. धाव फलकावर धावा आहे त्या 27 धावा. 14 चेंडू आणि 13 धावांची गरज यापुढील समीकरण नक्कीच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. वैभव याचा पुढील चेंडू सामना करण्यासाठी किरण सज्ज आहे. पुन्हा एकदा लाजवाब असा फटका. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे आणि काय पाहतोय लाजवाब क्षेत्ररक्षण आणि काय क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा अभाव त्या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि येतोय हा लाजवाब बॅक टू बॅक दुसरा चौकार आणि या चौकाराबरोबरच धाव फलक या ठिकाणी जाऊन ठेपलेला आहे. 31 धावा धाव फलकावर आहेत.
सूरज मला वाटतं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत होते. तर एक चांगली चाललेली गोलंदाजी नक्कीच या ठिकाणी पुन्हा एकदा लाजवाब आणि काय पाहतो लाजवाब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. एक चांगला प्रयत्न मी नक्कीच त्या ठिकाणी म्हणेन. जरी झेल घेतला नसला ना तरी एफर्टसाठी 100% मार्क नक्कीच या ठिकाणी म्हणावं लागेल. लाजवाब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. आपल्या संघासाठी कमीत कमी 2 धावा तरी त्या खेळाडूंनी वाचवल्या. तर धावफलक या ठिकाणी आता जाऊन टेपलेला आहे. 33 धावा धावफलकावर आहेत. अजूनही 7 धावांची गरज. 7 धावांची गरज यापुढे. चला लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करून घ्यायची आहे. गोलंदाजी मार्कवर तर नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर कुणाल पाहायला मिळतोय. आणि हा व्हाईट बॉलचा इशारा नक्कीच पंच पोहोचवत आहेत का आमच्यापर्यंत. थोडंसं या ठिकाणी आकलन करतील. आणि व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. एका धावेची भर नक्कीच या ठिकाणी गणली जाईल. धावफलक जाऊन ठेपेल 34 या धावसंख्येवर. तर 34 धावा या ठिकाणी धावफलकावर आहेत. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा नक्कीच या ठिकाणी पंच आमच्यापर्यंत पोहोचवताना आपल्याला पाहायला मिळतात. एका धावेची भर धावफलक जाऊन टेपलेला आहे 35. अजूनही या ठिकाणी 5 धावांची आवश्यकता आहे. आणि आता मात्र या ठिकाणी लय प्राप्त केलेली आहे. डॉट येतोय हा चेंडू. अजूनही 5 धावांची गरज. तर या ठिकाणी आगमन झालेलं आहे माननीय श्री वैभवजी पवार शेठ महाराजा मार्बल्स सातारा. आणि हा सुरेख असा लाजवाब फटका पाहायला मिळतोय. विजय चौकार येतोय का. आणि हा नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. या चौकाराबरोबर आता सामना या ठिकाणी बरोबरीत आलेला आहे. अजूनही एका धावेची गरज आहे. तर या ठिकाणी माननीय श्री वैभवजी पवार शेठ महाराजा मार्बल्स सातारा यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत. सरपंच भिवडी यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं या ठिकाणी हार्दिक असं स्वागत. गणेशजी निंबाळकर सर यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक व्हाईट बॉलचा इशारा. आणि या ठिकाणी विजयी झालेला आहे आंबेघर हा संघ. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन. त्याचप्रमाणे जन्नी माता क्रिकेट क्लब तळोशी यांचं देखील आपला खेळ आमच्यापर्यंत पोहोचवला त्याबद्दल आपला हार्दिक आभार. तर यानंतरचा आवाज या ठिकाणी आपण ऐकणार आहोत. जावळीचे एक तर या ठिकाणी डांगरेघरचा एक सुमधुर आवाज आपल्यासमोर असणार आहे. जावळी 40+ विरुद्ध BCC करंजे असा सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि त्यासाठी आवाज या ठिकाणी थोडासा बदल होईल. आणि आवाजामध्ये विनोदजी धनावडे या ठिकाणी आपल्याला आवाजामध्ये पाहायला मिळतील. तर धन्यवाद. थोड्या वेळापुरती आपली रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद किरण. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर मामुर्डी गावचा आवाज ऐकत होतो. तर जाऊया मॅचकडे. आताची मॅच जी पार पडली ती म्हणजे ओमसाई आंबेघर संघ हा या स्पर्धेत प्रथम विजयी संघ ठरला आहे. त्याचप्रमाणे जननी माता क्रिकेट क्लब तळोशी यांनी या स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल त्यांचंही